ओहो हो, इनसाइड आउट खेळलाय. सुंदर फटका थ्रू दी कव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. नऊ धावा फलकावरती. लॉफ्टेड ऑपरेट खेळाचा सॉफ्ट डिसमिसल होऊ शकतो आणि बॉल आता मागे फार वेगानं चाललाय. हो, द कव्हर खेळला होता. एक चौकार फार सुंदर आला. दूर ठेवला गेलाय. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. कॉन्टेंट क्रिएशन सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म राहिला. आता प्रत्येक खेळाडूला पण आपण मोस्टली पाहतो एखाद दुसरा चांगला फटका खेळला की लगेच त्याची एखादी रील सोशल मीडियावरती आपण पाहतो. पण तेजस म्हात्रे बामण डोंगरी VRCC उसाटणे नाईटच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेत होतो तेव्हा त्यांनी एक गोष्ट जाहीरपणे सांगितली की आता युवा खेळाडू भरपूर आलेत. मॉडर्न डे क्रिकेट झालं आणि या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये सोशल मीडिया हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. बऱ्याचदा युवा खेळाडू काय करतात, ती 2-3 बॉल 4 बॉल डॉट होतात, 5व्या बॉलवरती षटकार मारतात. पण कधी सुरुवातीचे 4 बॉल जे डॉट झालेत त्याची रील्स कधी टाकत नाही. पण ते गोलंदाजाचे एक्सप्रेशन षटकार मारल्याच्या नंतर झूम करून दाखवतात, त्याचा स्ट्रोक दाखवतात. त्यामुळे ती प्रत्येक खेळाडूमध्ये ती ताकद असायला हवी. जर आपण कुठे चुकतोय तर त्या गोष्टी आपल्याला दाखवता यायला हव्यात. आपल्या ज्या चुका होतात त्याही आपल्याला एक्सेप्ट करता यायला हव्यात. फार मोठी गोष्ट म्हटली होती तेजस म्हात्रे बामण डोंगरी याने. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. सिद्धू पाटील वाडेकर यांच्याशी चर्चा झाली होती गतवर्षी. तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं की आजच्या काळात गोलंदाज म्हणून स्वतःचं अस्तित्व टिकवणं फार कठीण आहे. बॅट्समनकडे अशा बॅट आल्यात, मार्केटमध्ये असे बॉल आलेत की फक्त बॅटला कनेक्ट मिसटायमिंग जरी झालं तरी ते 6 जातात. त्यामुळे बॉलर म्हणून स्वतःचं अस्तित्व टिकवणं आजच्या डेटला फार कठीण आहे. जर तुम्हाला टिकवायचं तर तुमच्याकडे व्हेरिएशन्स फार महत्त्वाचे आहेत. जितकी जास्त गतीने तुम्ही बॉल हाताळता तितके जास्त गतीने फटके आता खेळले जातात, कारण तशा बॅट आलेल्या आहेत मार्केटमध्ये. आज आपण पाहतो SA, बाला स्पोर्ट्स, चॅम्पियन स्पोर्ट्स कित्येक बॅट आलेल्या ज्या 900-950चे वेट असतात, पण टायमिंग त्यांचं बेमिसाल असतं. जागृती स्पोर्ट्स. त्यामुळे आता क्रिकेट फार डेव्हलप झालं आहे. खेळाडूंना खरं तर मोठे प्लॅटफॉर्म आहेत. यापूर्वी असे प्लॅटफॉर्म नव्हते. जेव्हा हे नेहमी असतं, पण लक्ष असणं देखील संदीप गरजेचं आहे या गोष्टीकडे. 13 धावा. हे षटक लांबवत आहे. कारण अंबालाचं षटक मला आठवलं, जेव्हा असा एखादा गोलंदाज 4-5 एक्स्ट्रा रन खर्च करतो तेव्हा टेप बॉल सहित करण अंबालाने जेव्हा ISPL मध्ये गोलंदाजी केली होती, अक्षरशः विकेटवरती बसला होता, डोळ्यात त्याच्या अश्रू होते. पण आज शहापूरला आणि आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली. आईने पाहिलेलं स्वप्न, बापाने केलेली मेहनत, आईचं स्वप्न सत्तात उतरवलं, बापाच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आणि ओमकार तारमाळे आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादमध्ये सिलेक्ट झाला. ही फक्त शेरेगावासाठी किंवा शहापूरसाठी अभिमानाची गोष्ट नाही, आज ही अखंड ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दरम्यान विकेट आली आहे, कारण संदीप यामध्ये फक्त शेरेगावाचं नाव झालं नाही, ठाणे जिल्ह्याचं नाव झालं नाही, यामध्ये फक्त शहापूर तालुक्याचं नाव झालं नाही, आज संपूर्ण टेनिस क्रिकेटचं नाव झालं आहे ओमकार तारमाळेमुळे. कारण अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या वडिलांनी जेव्हा त्यांचं वक्तव्य केलं होतं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ओमकार तारमाळे इमोशनल झाला होता. आईने स्वप्न पाहिलं होतं
आणि बापाने मेहनत घेतली होती आणि अगदी आपण पाहिलं तर समर्थकांनी नेहमी त्याला सपोर्ट केला आणि आज ओमकार तारमळे शहापूर शेरे गावाचा तो खेळाडू आज आपल्याला इंडियन प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये पाहायला म्हणजे आपल्या सगळ्या टेनिस क्रिकेटरसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आपण एक आयडल समजू शकतो त्याला की आपण इथून जर प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं ठरवलं तर तिथपर्यंत आपली वर्णी लागू शकते. ध्येय जर तुमचे मोठे असतील तर निकालही मोठा लागतो. त्यामुळे मनामध्ये निश्चय करा आजपासून की मी माझ्या गावासाठी जिद्दीने क्रिकेट खेळेन. ओमकारही काय सुरुवातीला डायरेक्टली प्रोफेशनल क्रिकेट खेळला नाही किंवा डायरेक्टली त्याला आय पी एलमध्ये संधी मिळाली नाही. गावासाठी कित्येक वर्ष तो खेळला, मग प्रेक्षकांच्या नजरेत आला, मग बऱ्याचशा पॅकर्सच्या नजरेत आला, मग खुल्या गड्यातलं क्रिकेट खेळला. मानकोलीची स्पर्धा आठवते मला, रब्बर बॉलला काय गोलंदाजी त्याने भन्नाट केली होती. सगळे प्रेक्षक टाळ्या टाळ्या आणि फक्त टाळ्या वाजवत होते आणि प्रत्येकाच्या ओठांवरती ओमकार ओमकार आणि ओमकार तारमाळ हे नाव होतं. आणि त्यानंतर आज इंडियन प्रीमियर लीगपर्यंतचा प्रवास, इंडियन स्टेट प्रीमियर लीग देखील आपण पाहिले, ISPL. साहिल लोंगले अगदी आपण पाहतोय उमरोलीचा तो खेळाडू. ठाणे जिल्ह्याने काय दिले क्रिकेटला हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा आपसूप तोंडातून नाव निघतं खेतन म्हात्रे, हिंदुस्थानाचा बाईक सम्राट, 40 बाईक, 6 फोर व्हीलर. मला वाटत नाही पुढे 100 वर्षात कोणता रेकॉर्ड तोटेल. धावसंख्येचा विचार केला तर सध्या 14 आणि रेफर केले थर्ड अंपायरला. टेक्निकल रूममध्ये, कंट्रोल रूममध्ये आपण चेक करतोय. मॅचपासून थोडा दूर जरूर जातो आपण, पण या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पहिला डाव सुरू आहे, संत आणि सावध पद्धतीनं खेळ सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटसाठी चेक केलं जात आहे कंट्रोल रूममधून. संदीप अगदी प्रत्येक अँगलवरून आम्हाला दाखवतात एक्झॅक्टली काय घडतंय. नॉट आउट. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफली पोहोचलाय. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे 16 या आकड्यावरती. 16 ओमसाई सरळगाव संघ खेळाचा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळगाव म्हटलं की आमचे अगदी सरळगाव प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी खरं तर आम्हाला इन्व्हाइट केलं, रोहन गुडे सरळगाव, त्यांच्या वतीने देखील सरळगाव संघाला शुभेच्छा आहेत. आणि दुसऱ्या बाजूला JB11 खाटेकर संघ आपण पाहतोय. जगदीश यांना तुम्ही पाहतात मास्टर माइंड या संघातील, आणि मास्टर माइंड आयोजक देखील ते आहेत. तसं आयोजन पुन्हा शक्य नाही आहे. आणि जांभुड्याच्या स्पर्धेमध्ये भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं कदाचित मागे 15 होत्या, आता 21 दिवस आहेत. नाईट टुर्नामेंट त्या स्पर्धेची चर्चा झाली खरं तर, फक्त मुरबाडमध्ये नाही, कल्याण डोंबिवलीपर्यंतची चर्चा होत राहिली होती. कारण सोपं नाही आहे 100-150 संघ आपल्या स्पर्धेमध्ये खेळवून आणि लगातार 14-15 दिवस ते आयोजन करणं सोपं नाही आहे. आणि त्यात नाईट क्रिकेट फार कठीण. षटक क्रमांक दुसरं दरम्यान आपण पाहतो संपुष्टात. त्याला 19 धावा झालेल्या आहेत. 19 लॉस ऑफ 1 विकेट. ठाणे जिल्ह्यानं केतन म्हात्रे दिला, ठाणे जिल्ह्यानं कमलेश पाटील दिला, ठाणे जिल्ह्याने ऋतिक पाटील दिला. अगदी आपण पाहिलं तर विवेक शेलार, JD, ओवेसा JPला देखील आपण पाहणार आहोत ISPLमध्ये खेळताना. उमरोलीचा आपला अर्थातच आपण पाहिलं तर साहिलला पाहिलं, ओमकार तारमाळे घ्या. त्यानंतर मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती असे खेळाडू आहेत ज्यांनी आज अखंड महाराष्ट्रभर नाव केलं आहे, ज्यामध्ये मिस्टर MPL गणेश गायकरचा मी आवर्जून उल्लेख करेन. मुकेश गायकरला बऱ्याच वर्ष असं वाटायचं लोकांना की तो मुरबाडचाच खेळाडू आहे की काय. कल्याण ग्रामीण मानिवलीचा तो खेळाडू. गौरव गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक तिसरा. धावा 19 झालेल्या आहेत. 19 ऑन बोर्ड. खेळाचा पूर्वार्ध सुरू आहे. सरळगाव संघ बॅटिंग करतोय. धावांची गती वाढवावी लागेल. करंट रन रेट 9.50. तो आता थोडा बूस्टअप करावा लागेल, चार्जअप व्हावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील झाले हलकीशी. बॅटशी प्रथम संपर्क झाला आहे. मी काल देखील मानकोलीच्या स्पर्धेमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला की पंच ही कामगिरी फार कठीण आहे. मोस्टली LBWच्या जेव्हा अपील होतात बऱ्याचदा आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे. आपण यूट्यूबला नंतर पाहतो, तो डिसिजन दिल्याच्या नंतर 100 वेळा मागे पुढे करतो, झूम करतो, स्लो करतो. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पण ऑनफिल्ड अंपायरला काय की प्रथम निदर्शनात जे येतं फ्रॅक्शन ऑफ सेकंड, म्हणजे त्यांच्याकडे 2 सेकंडचा एक वेळ असतो विचार करण्यासाठी.
जास्त वेळ विचार केला तरी त्यांच्यावरती प्रश्न येतात. थांबून डिसिजन दिला तर तो बॉल डेड होण्याची शक्यता होते. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर्स आहेत ते LBWच्या डिसिजनला फार क्रुशियल डिसिजन असतात ते. त्यामुळे बऱ्याचदा त्याच्यावरती ऑब्जेक्शन देखील घेतलं जातं, पण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्यांना डिसिजन द्यावं लागतं. त्यामुळे त्यांच्या नजरेत जी पहिलं गोष्ट येते ते डिसिजन देतात. कोणी जिंको कोणी हारो, त्यांना कोणताही तो बेनिफिट नसतो त्या गोष्टीचा. पण बऱ्याचदा पंचांवरती देखील टीका केली जाते. ऑन साईडला मिस्टर हॅमिंग बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाज जज करतोय, होईल का? आणि कॅच ड्रॉप. सेकंडचा चान्स आणि 2 घेतील देखील. जडी नाराज दिसत आहेत. कॅच व्हायला हवी. ती कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती. 23 धावा असतील. 23 धावा आहेत. 9.20ची सरासरी प्रति षटकामागे राखण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. हातांवरती बॉल स्पर्श झाला आणि गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता या फटक्याचे अक्षरशः चटके लागले असतील, कारण हाता तोंडाशी आलेला हा घास हिसकावून घेतला आणि 6 धावा मिळाल्या. धावसंख्या 29, 29. स्टील 2 टू गो. आगरी कोळी गीतांचा बेताज बादशाह जगदीश पाटील, दादूस, आशिष म्हात्रे. आज कित्येक गाणी येतील आणि जातील, पण त्या गाण्यांची सर नाही कोणाला. आजही कुठेही आपण जा, जगदीश पाटील, दादूस, आशिष म्हात्रे यांचे गाणे नेहमी आपण ऐकत असतो. या दरम्यान आपण पाहतोय फलंदाज मैदान सोडत असताना विकेट फार महत्त्वाचे आहे तिथे या मॅचमध्ये, आणि त्या विकेट संपादित करण्याचा प्रयत्न. जरी फक्त 2 विकेट आतापर्यंत गेल्या तरी देखील धावांवरती कंट्रोल ठेवला. डिसिप्लिन बॉलिंग अटॅक ज्याला म्हटलं जातं, अगदी तो डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजांमध्ये. ॲक्युरेसी फार महत्त्वाची, ती ॲक्युरेसी पाहायला मिळाली. कन्सिस्टन्सी महत्त्वाची, ती कन्सिस्टन्सी देखील आपल्याला पाहायला मिळाली. कन्सिस्टन्सीचं की टू सक्सेस म्हटलं जातात. तुमचं सातत्य यशापर्यंत पोहोचण्याचा सर्वात मुख्य मार्ग आहे, आणि सातत्य जर तुमच्याकडे असेल तर यशाचं किती मोठं शिखर तुम्ही सहज गाठू शकता. आणि सध्या ते सातत्य टिकवलं गोलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमध्ये रोहित आला 11चा स्पेल, त्यानंतर अजय आला 8चा स्पेल, आणि आता गौरव आला, आणि गौरवने आतापर्यंत धावसंख्या 11 खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी बांधून ठेवले, रोखले, रोखून धरलंय. धावसंख्या खुंटली, थांबली. धावसंख्येवरती पूर्णविराम आणण्याचं कार्य गोलंदाजांनी केलंय. गौरव शेवटचा चेंडू घेऊन अतिरिक्त 3 धावा आतापर्यंत आल्या. 10.60ची सरासरी प्रति षटकामागे राखण्यामध्ये यश मिळते ओमसाई सरळगावला. कॉम्बॉक्स एंडकडून गोलंदाजी मार्कवरती गौरव. स्पेलचा शेवटचा बॉल. राऊंड विकेट थेट विकेट किपरच्या हातामधून निसटला आणि शॉर्ट थर्डला अडवला गेला. नुकसान झालं नाही कोणते अतिरिक्त, आणि षटक क्रमांक 30 दरम्यान पूर्ण झाले. 10ची सरासरी प्रति षटकामागे राखले. 30 धावा धावफलकावरती. 30 लॉस ऑफ 2. अंतिम षटक स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, आणामारीचं षटक, जिथे मोस्ट ऑफ द टाइम बहुतांश वेळी गोलंदाजांवरती प्रहार चढवला जातो. किंबहुना गोलंदाजही कधी कधी अशी गोलंदाजी करतात की स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट हे नाव त्यांना दिलं जातं. आणि सध्या अक्षय बॉलिंग मार्कवरती येतोय. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरची जिम्मेदारी. रनअप जरूर धीमा होता, पण गती होती मीडियम पेसर. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो अक्षयला. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. मुख्य गोलंदाज, जेव्हा तुम्ही मुख्य गोलंदाजावरती हल्ला चढवता तेव्हा इतर गोलंदाजांवरती दबाव येतो, पण जेव्हा मुख्य गोलंदाजच चांगली कामगिरी करून निघून जातो तेव्हा इतर गोलंदाजांना तो बेस सेट केलेला मिळतो
आणि त्या झालेल्या भक्कम पायावरती प्रत्येक गोलंदाज चांगला पिल्लर उभारत असतो, चांगली गोलंदाजी करत असतो. आणि यापूर्वी आपण पाहिलं रोहित, अजय, गौरवनं जो बेस सेट करून दिला, भक्कम बेस बनवला. आता अक्षय तिथे कळस उभारण्याचा प्रयत्न करेल. चांगला बॉल यष्टी रक्षकाचं मी कौतुक करेन. बिहाइंड द विकेट जगदीश यांना तुम्ही पाहतात, मास्टर माइंड या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू. आणि आजही तलवार जरी जुनी झाली तरी त्या तलवारीला धार मात्र तीच आहे. लॉफ करायचा होता चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. येथे यष्टीरक्षकाचा हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. बॉल तयार. व्हील्स सोशल मीडिया, मी याच गोष्टीचा उल्लेख केला. आमचे व्हिडिओग्राफर कोण, जगदीश धुमाळ यांना तुम्ही पाहिलं. आज मॉर्निंग सेशनमध्ये फार सुंदर व्हिडिओज देखील त्यांनी बनवल्या, फोटोज देखील भरपूर क्लिक केलेत. सोशल मीडियावरती चर्चेत आहेत आणि प्रचंड फॉलोअर्स त्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक गोष्ट दाखवली गेली आहे त्या व्हिडिओमध्ये. उद्घाटन सोहळा, विद्यमान सामना, आमचे सर्व खरं तर आयोजन कमिटी, यावेळेस देखील मात्र बाबा फटका चांगला खेळला. डीपमध्ये फिल्डर आहेत, अनएक्सपेक्टेडली बाउन्स झाला बॉल. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल, काय घडलंय पाहावं लागेल. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय चेंडू यष्ट्यांवरती लागलाच नाही. जगदीशच्या चेहऱ्यावरती ती नाराजगी कॅमेरामॅनने कैद केली, लगेच ते एक्सप्रेशन्स कैद केल्यात. हीच तर मजा आहे क्रिकेटची, ते एक्सप्रेशन्स जेव्हा खेळाडू देतात ती पाहण्याची मजा वेगळी असते. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हरला सुंदर जेल आपल्याला पाहायला मिळतो. वॉट अ जजमेंट, फार चांगला जजमेंट आपल्याला पाहायला मिळाला तिकडे डीपमध्ये. आणि दरम्यान विकेटचा पतन होत असताना आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करत असताना. ओमसाई सरळ गावला, ही इज गॉन. थँक्यू डीजे. आता अंतिम चेंडू शिल्लक असेल या डावातील. संदीप घाया, अगदी टेक्निशियन एक्सपर्ट, टॉससाठी इन्व्हाइट करेन. चला, दोन्ही संघांचे संघनायक द्वितीय फेरीतील पहिला सामना असणार आहे. तर चला, इथे संधी निर्माण झाली होती रनआउटची. बॉल कलेक्टच करता आला नाही अक्षयला. आणि आता मात्र दुसऱ्या एंडवरती रनआउटच्या स्वरूपात पर्यंत जातात. जगदीश काय करतायत आज, आणि मला वाटतं आज ब्रेड बटर नाश्ता करून आल्यात. हात धुतले नाही, तो बटर लागला आता ना, तो बॉल निसटतोय सारखा. येस जगदीश हसताय, स्माइल करतात. चला, डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आमचे स्कोरर स्वप्नील पोटे आम्हाला कळवतात. 36 झालेल्या आहेत, 37चं टार्गेट. सेकंड राऊंड फर्स्ट मॅच बाळूक ब आणि आदर्श क्रिकेट संघ धानिवली. चला, कॅप्टन टॉससाठी द्वितीय फेरीतील पहिला सामना आपण टॉस करणार आहोत. मॅनेजमेंटचं कौतुक, प्रत्येक सामना 4 षटकांचा प्रॉपरली कव्हर करतात. आणि खरं तर त्यांचा तो प्रयत्न आहे की प्रत्येक सामना हा लख प्रकाशात व्हावा. त्यामुळे कोणताही अतिरिक्त वेळ खर्च न करता आपण पाहतो की लगेचच टॉससाठी दोन्ही संघ येत आहेत. आज कॉम्बॉक्समधून एकतर्फा सामनाही रंगू शकण्याची ताकद या समालोचकामध्ये आहे. अगदी आमच्या मनोजी कारवे सरांना आपण पाहतोय. किती विशाल, अगदी तुम्ही प्रथमतः त्यांच्याबरोबर काम करत असाल, पण सामना किती एकतर्फा असू द्या तरी देखील शेवटच्या बॉलपर्यंत रंगणार, यामध्ये ते मात्र शंका नाही जर कॉमेंट्री बॉक्समध्ये मनोज कारवे सर असणार. त्यापूर्वी आपण टॉस करूया. विशाल पाटील आमचे युवा खरं तर समालोचक आहे, भरपूर काही शिकतील आज मनोज सरांकडून. स्वप्नील पोटे कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि टेंक्रिक लाईव्हची संपूर्ण टीम, आदर्श क्रिकेट संघ धानिवली आम्हाला जोडले गेले. जय बजरंग बालूक ब. चला या आपण
आदरणीय सुनीलजी धुमाळ यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण टॉस करायचा आहे. पराग वॉरियर्स भालुक ब. पराग वॉरियर्स ना. पराग वॉरियर्स भालुक या आपण लवकर प्लीज कॅप्टन. सारखी सारखी सूचना होणार नाही, लक्षात ठेवा. आमचे खरं तर मान्यवर इथे येऊन थांबलेले आहेत. आदर्श क्रिकेट संघ धानिवलीचे कॅप्टन देखील इथे आलेले आहेत. उपस्थित मान्यवरांच्या शुभासे आपण करतो टॉस. पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांचा अगेन्स्ट आदर्श क्रिकेट संघ धानिवली. टॉस आपण करूयात. हेड्स कॉल अँड आय थिंक टेल्स. मानवराचा आभार आपण मंचावरती विराजमान होऊ शकतो. टॉस जिंकलाय. दुसऱ्या फिरतील पहिली मॅच आहे. पहिला सामना जिंकलाय. संघाने ज्या प्रकारे प्रदर्शन केलं सॅटिस्फाईंग होतं का? मनाला शांती देणारं प्रदर्शन होतं का? हां, शांती देणारं होतं, पण आता परत थोडी चुकी झाली होती फिल्डिंगमध्ये, ती होणार नाही आहे. काय सांगाल? सुरुवात इतकी दमदार झाली, विस्फोटक सुरुवात मंगेशने करून दिली तुम्हाला आणि त्यानंतर मात्र अगदी एकतर्फा सामना जिंकला. पण आता भालुक संघाच्या अगेन्स्ट काही नवीन स्ट्रॅटेजी, काही नवीन प्लॅन, काही नवीन रणनीती आमची जी गेम आहे तीच आम्ही खेळणार आहेत. त्याच्या असेल चेंज थोडा करू, सिच्युएशन बघूनच आम्ही खेळू. काय चेंजेस असतील का स्क्वॉडमध्ये? प्लेइंग 11 स्क्वॉड मल्हारी मला वाटतं उपस्थित नव्हते पहिल्या मॅचसाठी. आता काही चेंजेस आहेत का? हां, मल्हारी आलेला आहे आता, त्यामुळे आता भरभक्कम संघ पुन्हा पाहायला मिळेल. हो 100%. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस महत्त्वाचा होता, टॉस तुम्ही गमावला आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती, पण आता आमची बॅटिंग आहे. आम्ही 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू व रोखण्याचा प्रयत्न करू. स्क्वॉडमध्ये काही चेंजेस आहेत? ज्या प्रकारे धानवीच्या स्क्वॉडमध्ये एक चेंज आहे, मला वाटतं बालचंद्र भोईर नाही आहे स्क्वॉडमध्ये आता आणि मल्हारी इन झालेले आहेत. तसे तुमच्या स्क्वॉडमध्ये काही चेंज आहे का? आमच्या स्क्वॉडमध्ये चेंज म्हणजे जगदीश सासे पहिल्या मॅचला नव्हते, या मॅचला खेळलेले. दोन्ही स्क्वॉडमध्ये एक एक चेंज आहे. पाहूया तो चेंज किती कामी येईल दोन्ही संघांना. सो टॉस बॉक्समधून माहिती येते टॉस जिंकला आदर्श क्रिकेट संघ धानिवलीनं आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. बिग धमाका कोरावलेकर चषक 2025 दमदार पर्व आणि ज्या आम्हा सर्वांना ज्या पर्वाचा आहे गर्व, असं कोरावळेकर चषकाचं हे शानदार पर्व. कॉमेंट्री बॉक्समध्ये युवा समालोचक अंतारलीचे आमचे बंधुतुल्य मित्र विशाल पाटील अंतारली जोडले गेले. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर यांचा आपण आवाज ऐकला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये, खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण कल्याण डोंबिवलीचा एक अप्रतिम आवाज ऐकला समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा. बनवायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये 37. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जगदीश आणि त्याच्या सोबतीला आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आघाडीला रोहित. अशी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र सध्या तरी सुरू आहे. रणरण त्या उन्हामध्ये सुरू असलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोरावलेकर चषक 2025चं हे पर्व अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. 2 दिवसीय स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला ही पाहायला मिळते. दर्जेदार आणि अप्रतिम आयोजन या स्पर्धेचं. मॅचला होते सुरुवात. पंच देखील या ठिकाणी सज्ज आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. P1चं पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती असणार आहेत. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या फेरीतील चौथी लढत असेल. शेवटचा सामना पहिल्या फेरीमधील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय नवनाथ. पहिला बॉल ओव्हर द विकेटने इथून मात्र फक्त सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला जातोय. गॅप भरपूर मोठी आहे आणि पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल जात असताना सीमारेषा पलीकडे येतोय पहिला चौकार.
चौकाराने सुरुवात केली जाते. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी जगदीशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती. धावसंख्या बनवायची जिंकण्यासाठी 37 आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमक स्वरूपाची सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. कव्हर आणि पॉईंटच्या वरून तो बॉल आपल्याला जात असताना पाहायला मिळाला. 4 धावा येत आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथून मात्र पंचांकडे बघत राहिले. इथून मात्र कोणताही निर्णय पंचांच्या माध्यमातून देण्यात आला नाहीये. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं जाते गोलंदाज नवनाथच्या माध्यमातून. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अप्रतिम वाहिनी आहे. क्लॅरिटी विथ क्वालिटी. हा बॉल इथून मात्र सोडून दिला. पंचांची दोन्ही हात समांतर येतात. वाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. JB11 खाटेकर या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 5 या आकड्यावरती. संताने इथून मात्र सावध सुरुवात होत असताना चांगली सुरुवात केली आहे JB11 खाटेकर या टीमने. खाटेगर गावातील दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. पहिला संघ आपण बघितला संकल्प प्रतिष्ठान खाटेगर या नावाने खेळला. मात्र तो संघ या स्पर्धेमधून बाहेर गेला, पराभूत झाला. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. लागोपाठचा दुसरा वाईट बॉल येत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. इथून मात्र कोणत्या टप्प्यावरती कशा पद्धतीने तुला बॉलिंग करायची आहे. ओव्हर द विकेटने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर पद्धतीचा बॉल. नक्कीच कानमंत्र कामी आलाय गोलंदाजाच्या. हलकीशी गती आपण कमी बघितली आणि नंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलं जाते नवनाथच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. ओव्हर द विकेटने इथून मात्र शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न. गॅप भरपूर मोठी आहे. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनला बीट करत असताना बॉल गेलाय सरळ सीमारेषा पलीकडे. येतो हा ब्रँडेड चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. अजूनही पहिल्या ओव्हरमधील 2 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिलाय JB11 खाटेकर या टीमच्या माध्यमातून खेळत असताना आपण पाहतोय. जगदीशनं जो सलामीवीरसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये जगदीशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साईडला. इथून मात्र या बॉलवरती गती आपण कमी बघितली आणि येतोय डॉट बॉल. चौकारानंतर कमबॅक केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. जो नवनाथ षटक क्रमांक पहिलं P1चं षटक सुरू आहे. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला. चेंडू हवेत होता. इथून मात्र संधी निर्माण होती. मात्र नॉमॅट्स लँडमध्ये पडत असताना येतोय हा एक सिंगल आली आहे. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. JB11 खाटेकर या टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 ऑन बोर्ड 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती JB11 खाटेकर या टीमच्या 11. सुरुवात दमदार केली आहे जगदीशच्या माध्यमातून, जो सलामीवीरसाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि अप्रतिम सुरुवात करून दिली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत 26. ओव्हर द विकेटने हा बॉल आपण पाहतोय. पहिला डॉट बॉल फेकत असताना प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे.
यंग टॅलेंटेड गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे षटकाची. स्ट्राईक आपण पाहतोय जगदीश, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 2 चौकार मारले होते. फुलटॉस बॉल, इथून मात्र संधी जरूर होती जगदीशकडे, मात्र संधी गमावली गेली. आणि येतो हा डॉट बॉल. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलवरती फायदा घेऊ शकले नाही जगदीश. लागोपाठचा दुसरा डॉट. चांगलं कमबॅक दुसऱ्या षटकामध्ये करत असताना मयूर आपण पाहतोय. बॅट्समनचा रिव्ह्यू असेल बिमरसाठी. येस, चेक करायचं आहे. फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये होत असताना मयूरच्या माध्यमातून वेगवान गोलंदाज इथून मात्र यष्टांवरती डायरेक्ट बॉल रिलीज केला होता, मात्र लेग लान्सच्या सहाय्याने वळवलं ऑन साईडला. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 12. जसजसे डॉट बॉल येतील तसतसा दबाव निर्माण होईल JB11 काटेगरी या टीमवरती. बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये 25 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. चांगलं कमबॅक या षटकामध्ये होत असताना मयूरच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 11 धावा बघितल्या होत्या. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र शेवटच्या क्षणी बॉल जाईल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या गॅपमधून सरळ सीमारेषा पलीकडे. ब्युटिफुल चौकार. चुकी केली आहे गोलंदाज मयूरने. सुरुवातीचे 2 चेंडू आपण बघितले तर डॉट फेकले होते, मात्र या बॉलवरती चुकी केली आहे आणि चुकीचं रूपांतर त्या ठिकाणी रोहितने पूर्ण केलं. चौकार ठोकला. धावसंख्या धावफलकावरती 21. पुन्हा एकदा ऑन साईडला अलोन द कार्पेट. लॉंगनचा क्षेत्ररक्षक वेगाने जातो. एक कंप्लीट आहे. एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती अंतिम बॉल असेल दुसऱ्या षटकामधील. चांगले मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 13 बॉल शिल्लक आहेत 15. अजूनही इथून मात्र JB11 खाटेघर हा संघ लढत असताना संघर्ष करतोय. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटच्या टो एंडला बॉल लागत असताना बॉल हवेत आहे. यष्टीरक्षकाने कोणती चुकी केली नाहीये. पहिला फलंदाज बाद होत असताना JB11 खाटेघर या संघाचा. षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22 ऑन अबाउट. एक विकेट पडलाय JB11 खाटेघर या टीमचा. ओमसाई सरलगाव या टीमला कमबॅक करावं लागणार आहे. हे मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. चौथी लढत. 12 बॉल 15ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. न्यू बॅट्समन इन टू द ग्राउंड. विपुल गेल्या मैदानाच्या आतमध्ये.
तिसऱ्या षटकामध्ये येतोय. बॉलिंग मार्कवरती अश्विन ओव्हर द विकेटने. 4 ते 5 पावलांचा रनअप आपण पाहतो. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवरती मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये या ठिकाणी झेल सोडला गेला. नक्कीच रोहित सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान दिलं जात आहे. तोपर्यंत अवधी होता एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 बॉल 14ची गरज आहे. मॅचमध्ये या ठिकाणी रोमहर्षक मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि आता मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर जेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. विपुलची खेळी संपुष्टात. लागणारा हा दुसरा धक्का JB11 खाटेकर या टीमला. चांगली सुरुवात अश्विनने तिसऱ्या षटकामध्ये केली आहे. कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न करतोय. आपल्या संघासाठी संघर्ष करतोय गोलंदाज अश्विन. आपण पाहतोय 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 14 धावा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अश्विनने अप्रतिम फलंदाजी केली होती. 12 बॉलमध्ये 17 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या आणि बॉल गेला इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो हा सुंदर चौकार. कमबॅक केलं होतं. तिसऱ्या बॉलवरती चौकार येतोय. जितूच्या बॅटमध्ये अकाउंट ओपन केले गेले जितूने चौकाराने. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर आणि पॉइंटला एक क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा ऑन साईडला इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. एक वेगाने या ठिकाणी कंप्लीट केली. डायरेक्ट हिट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला आणि तोपर्यंत अवधी होता दुसऱ्या धावसंख्येचा. 2 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली गेली. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 8 बॉल आणि 8ची गरज आहे. अजून इथून मात्र लढत देऊ शकतो ओमसाई सरलगाव संघ. स्ट्रायकरवरती जितू आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची गडा. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत अवधी होता 1 या धावसंख्येचा आणि इथून मात्र पंचांकडनं रिव्ह्यू घेण्यात आलाय. रनआउट साठी नो डाऊट आहे. यष्टीरक्षकाचा त्या ठिकाणी यष्ट्यांना पहिले पाय लागला आणि त्यानंतर इथून मात्र बेल्स उडाल्या. नॉट आउट असेल. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम फटका लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्यावरती बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 34. आता समीकरण शिल्लक आहे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये बनवायचे आहे जिंकण्यासाठी JB11 खाटेकर या टीमला 3 धावसंख्येची गरज. मॅच सुरू आहे.
दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहे. एका बाजूला आपण पाहतोय JB11 काटेकर आणि त्यांना फाईट करतोय, संघर्ष करतोय ओमसाई सरलगाव हा संघ. 6 बॉल आणि 3ची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून मात्र एका 2 डॉट बॉल आले तर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. कोणता संघ मॅच जिंकेल हे पाहणं गरजेचं आहे. मॅच अतिशय चांगली मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच आली आहे. अंतिम ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. प्रज्वल आलेत टीम ओमसाई सरलगाव या टीमकडनं. स्ट्रायकरवरती असतील जितू आहेत ओव्हर द विकेटने. पहिला बॉल इथून मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल जाईल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. येतोय विजयी चौकार आणि JB11 काटेकर हा संघ या ठिकाणी विजय होत असताना